शुभ सकाळ असं तर मी नाही बोलणार, कारण व्हिडिओला सुरुवात करते संध्याकाळी. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि वाळलेले कपडे काढून घेतले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. जेवणामध्ये मी कुकर लावत आहे डाळ भात. डाळ मी 2 डाळी मिक्स करते, तूर डाळ आणि मूग डाळ. तुम्हीही करत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा लिंबू टाकला म्हणजे आतून कुकर काळा होत नाही. आणि भाजीला काय बनवायचं, कोबी आहे की, मग कोबी बनवायला घेतला. त्याआधी हे लिंबू बरेच दिवस तसेच राहिले, त्यामुळे थोडे त्यावर डाग आतून छान होते. मग ते पिशवीमध्ये घालून ठेवले आणि कोबी तर एका कोबीची भाजी आम्हा दोघांना काही संपत नाही, म्हणून एका कोबीचे 2 भाग करून घेतले आणि अर्धा कोबी इथं चिरायला घेतला. कोबी चिरण्याची ही माझी सोपी पद्धत आहे. मी अशा प्रकारे चिरते आणि असा लांब आणि पातळ कोबी चिरला की भाजी खूप चविष्ट होते. तुम्हीही नक्की करून बघा. आणि असा मी छान कोबी चिरून घेतला. पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मीठ घालून, तर त्यामध्ये कोबी टाकला आणि कुकर होतं तोपर्यंत म्हटलं कपडे वाळत घातलेले काढलेले आहेत, तर ते पटपट घडी घालून घेऊया. तर कपडे छान असे घडी घालून कपाटमध्ये ठेवून दिले आणि हे आहे सुशांतचं स्वेटशर्ट, जे मी ट्राय करून बघत होते. अंगापेक्षा भुंग मोठा. तर तुम्हीच सांगा आता हे मला कसं दिसतंय. तर इथं मी डाळीला आणि भाजीला फोडणी देण्यासाठी कांदा टॅमॅटो वगैरे सर्व चिरून घेतला आणि जी भाजी मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घातलेली होती ती आता छान इथं धुवून पिळून घेते मी अशा प्रकारे. आणि त्यानंतर आता इथं म्हणजे छान असं कोबीची भाजी, त्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर भरपूरली आणि डाळीची आमटीही तयार होती. आणि लास्ट म्हणजे जेवणातला मेन हिरो भाकरी. तर तुमच्या जेवणामध्ये मेन हिरो काय आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर भाकरी 2 टाईम लागते, सकाळ संध्याकाळ. तर पटापट इथे भाकरी बनवायला घेतल्या आणि छान गोल अशी भाकरी इथं मी बनवलेली आहे आणि आता ती भाजून घेते. तर जेवण माझं आता सगळं झालेलंच आहे. तोपर्यंत फोनची रिंग ऐकू आली आणि आज आलेला होता मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल. आज सूर्य बहुतेक पश्चिमेलाच उगवला असावा. त्यानंतर आज उपवास होता म्हणून देवाला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.